अरे ते बाहेर गेले. बाहेर गेले का? अरे इकडे ना, थोडं तुझ्याकडे काम होतं. काय होतंय साहेब? इथलची साफसफाई करायची होती. बरोबर, कुठं करायचे? या इकडे, मी दाखवते. चालतंय ताई साहेब, दाखवा. ये इकडे दाखवते. ताई साहेब सांगा ना पुढं काय. अरे इथं कपाटात वजन काटा आहे, तो बाहेर न्यायचा. गोण्या आहेत बाहेर, त्या गोण्याचं वजन करायचं आणि परत इथलची सगळी कपाटाची साफसफाई करायची. आबा येऊस्तोवर तेवढं काम पूर्ण करायचं. मी तो स्वयंपाकाचं पाहते. चालतंय ताई साहेब. हा काय वजन काटा, हे काय वया, मोकार रे. काय पोताड काय करता येत. दिलीप भाऊ कधी, हे काय रे. काय रे पोताडात. भाऊजी, ओ भाऊजी. बोला ना वहिनी. अहो कसला विचारत आहे? विचार नाही नाही तसं काय नाही. या की आता तरी चहा घ्या या. चहा नको, आता जातो. अहो या की, किती वेळा बोलवायचं? बरं चला, तुम्ही एवढ्या वेळा बोलावता, येतो. चल. मी आज लय खुश आहे बघा. का वहिनी? अहो इतक्या दिवसानं कोणतरी घरी आले. का बरं, कोणी येत नाही का? गावात माझ्याबद्दल लय वाईट साईट चर्चा करतात, पण मी तसली नाही हो. मी लय चांगली बाई आहे, पण सगळे मला तसले समजतात. आता तुम्हीच म्हणले ना वहिनी की बोलणाऱ्यांना बोलून द्यायचं. बोलत असायचं सगळे, आहे का नाही? टेन्शन नका घेऊ. अहो भाऊजी लग्न केलं, पैसेवाला नवरा मिळाला, लोकाला वाटलं पैसेवाला आहे म्हणून लग्न केलं, पण तसं नाही हो भाऊजी. माझं प्रेम होतं म्हणून मी आले इथवर. मी आले त्यासाठी इथवर. तो गेला बाईला घेऊन पळून, ती गेली पैसे बघून. मग तुम्हीच सांगा भाऊजी, माझी काय चूक आहे? एकटी बाई आहे, सगळ्यांच्या नजरेचा सामना करते, कोणाच्या तरी आदरची गरज आहे. खरं सांगू का, लय एकटेपणा जाणवायला लागलाय. वहिनी मला कायला सांगता हे सगळं? तुम्ही जवळचे वाटले म्हणून तुम्हाला बोलले. इतक्या दिवसानं कोणतरी आले इथवर म्हणून मन मोकळं करू वाटलं. बरं वहिनी, आता मी निघतो. बाहेर अंधार बी पडलाय. हा, आहे का नाही? थोडं काम आहे महत्वाचं मला. पण तुम्हाला सांगतो, कधी काय वाटलं तर बिंदास बोलवा. कसं आहे, अंधार पडलाय बाहेर, लोक आधीच तुम्हाला नावं ठेवतात. काय बाय बोलतायला अजून. हा, आहे का नाही? आता इथून पुढं आहे ना, तुम्हाला पण कधी काय अडचणी येणार नाही. दिलीप कधी अडचणी येऊन देणार नाही. हा, कारण आता दिलीपचे पण दिवस बदलतात. येऊ का?
दरवाजा उघडा ठेवला काय? आता झालो. कुठं गेल ते? अहो ते पलीकडे ताईने हाका मारली ती तेव्हा गेलते त्यांच्याकडे. आणि असं दार उघडं ठेवून जातात का? मग काय झालं तेव्हा? असं काय खजिना ठेवलं काय तुम्ही घरात? खजिना? खजिना कशाला? अगं असं बाईजवर दार उघडं ठेवतात का? ₹1.5 तरी आहे का आपल्या घरात म्हणून कोणी लिहायचंय लगेच? तुम्ही एक लागले सांगा दार उघडं ठेवून गेली. बरं जाऊ दे, लय भूक लागली, जेवाय वाढ. चला बोले तसं सोनं ठेवले घरात. हा सोनं ठेवले. गप ग. लय वेळ लागला रे तुला माझ्यापर्यंत यायला. दादा आपण कुठे चाललोय? अरे तू म्हणला होता ना तुला काय घ्यायचं होतं त्या दिवशी. ये. नमस्ते. नमस्ते. काय रे बाळा काय देऊ? काय नाही त्या दिवशी रडत होता. काय पाहिजे ते द्या त्याला. काय देऊ रे बाळा? ही एक बॅट द्या हा घे. आणि काही बॉल द्या बॉल. बॉल घे. आणि हे अजून? एक हे द्या बार एक रिंग. आणि लेझर आहे का? लेझर आहे ना? हा हे बघ हे लेझर आहे. द्या आणि हा ट्रक द्या हा हे घे घे गाडी घेते. अजून काय? आणि हे द्या. रिंग देऊ? हा द्या द्या काय त्याला पाहिजे. अजून काय सोन्या? हे देऊ गन. हा द्या. हा. अजून काय? हे हा हे हे द्या. देऊ? हा सगळं घ्यायचं का? आणि नको आता काही घे ना काय. बस नको. एवढ्यातच? काय घ्यायचं ते घे. खुश का आता? त्या दिवशी लेरारला? आता काय बरं घ्या पिशवी द्या ना एखादी. बर बर. हा हा याच्यात बरं. बॅट हातात नाही? हा या हातात घे बॅट. बॅट घ्या. चला किती झाले? 850. काय असेल ते राहू दे वरची. हा? बघू येऊ का? हा चल बाळा. हा हा धन्यवाद दादा. हा धन्यवाद म्हणताय. हो दादा हा? इकडं कुठं? अरे तुला घेतली खेळणी आता तुला आईला नको का काय घ्यायला? आहे का ना? चल हे अजून चांगलं दाखवा ना. 1000-1200 नाही 4-5 हजाराचे दाखवा. हा ही आवडेल मला. वा
हा हीच भारी आहे. भारी आहे ना. हा मग काय नका बघू दुसरं. हा हेच करा पॅक. हा चल. हा चल. साडी चांगली होती बरं का. गाडी एकदम चांगली, फुल गॅरंटी. आहे का. किती झाले म्हणले. 4,000. 4,000. बघा बरं किती काय. हा काही जास्त असले तर राहू द्या. काय आज एकदम जायचं का. येऊ का. हो या. हा धन्यवाद. चल. आता तुझी आई खुश होईल ना. चल. मारशे नाही डोक्यात. लय खुश झाला बा. तुझी मम्मी पण लय खुश होईल ना. चल 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 चल. सुषमा. सुषमा. मम्मी मम्मी दादाने मला काय सांगितलं. हा मग हे बघ. मग आता जाऊ दे. हे बघ सगळ्यात काय बघत करा. काय वा? साडी आली दादाने त्यासाठी. चांगली साडी. आवडली का. हा पण मागाची असं नाव साडी. अगं तुझ्या पुढं कसली माग. आवडली का नाही सांग. साडी आवडली मला, लय भारी आहे. पण मग एवढी मागायची कसं आणायची, हलकी आणायची ना जरा. काय तुझा स्वभाव आहे का. आणलं तरी वरडती, नाही आणलं तरी वरडती. आपण पैसे दिले काय. नाही आबाने नाही दिले. मी आणलं. अहो पैसे उपयोगी आले असते ना, मग हलकी आणली असती तर. तुझ्या पुढे ना डोकं हे करायला पाहिजे. शहाणे. ए ते ठेव. हा चांगलं खेळा. दे ठेवून आणि मस्त चहा बनव मला. हा आहे का नाही. थांबा एवढे कांदे ना सडायला लागले तेवढे ठेवीते हा. आणि मग करते चहा. अगं बाई पोतं कशाच आहे. 2 दिवसापासून मी बघा की पोतं इथं. नाही नाही आधीपासून आहे त्या आबाच्या माणसांचं असं. अहो कोणी आणले बघा ना ते तिकडे बाहेर टाका. त्याला नको तू हे करू. ते अहो हे दुसऱ्याचं- कांदे मला याची जाळी ठेवायची. राहू दे नंतर कर. तुला आहो, म्हणलं चहा. अगं चहा पाहिजे मला. हे सोड. हे काय आहे तुझं लक्ष इकडे. बनव बरं चहा. कांदे तर ठेवणार मग त्याच्यात ते अगं सडायला लागले अगं कांदे. मी एवढा महत्वाचा तुला कांदा महत्वाचा. जा बरं चहा बनव जा. आणि ते पोत्याकडे नको जाऊ. दुसऱ्याचं आहे कायला आपण हात लावायचा. चहा बनव. हा सुषमा पोत्याजवळ गेली होती. तिने पोतं उघडून बघितलं असतं तर. बाबू आज ना उद्या बायकोला कळणार पोत्यात पैसे म्हणून. कधी ना कधी आबाला पण कळणार आपले पैसे गेलेत म्हणून. आणि आबाची बायको पण माझ्यावरच नाव घेणार. दिलीप कोणाला कळायच्या आत गाव सोडलं पाहिजे. शंकराला भेटायला पाहिजे. बोल की दिलीप. काय रे बोलवलं. थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोल की. चाललोय कुठं चाललं. गावाला. अरे तू काही येडा बेडा झाला का. अरे तुला येऊन 15 दिवस झाले आणि लगेच जायचं म्हणतोय. नाही इमर्जन्सी आली होती म्हणून जावंच लागल. अरे पण आबा काय म्हणतील मग. हा आला आणि लगेच गेला. कसं व्हायचं रे तुझं. बापा आजारी होता. ॲडमिट केलाय त्याच्यामुळे जावंच लागल. आता बाप म्हटल्यावर काय म्हणायचं. हा बरं जा तू पण लवकर ये. किती दिवस लावशील. आता तिथं गेल्याशिवाय काय कळायचं. बरं जा तू पण लवकर ये एवढं सांग. पण आता आबाला काय सांगायचं. हा बरं ठीक आहे मी सांगतो. पण तू बी जाता जाता आबाला भेट. आणि तुझे जे काय पैसे झाले असतील ते बी घेऊन जा. कसं तेवढं तुला हातभार आहे का नाही. हा भेटू म्हणतो. हा भेट. पण आबा नाही ना काय म्हणायचं. अरे तू जाऊन भेट तर खरं. हा भावा पण तू लय केलं माझ्यासाठी. अरे जाऊ दे रे पण एवढं काय त्याच्यात. हा बरं लवकर ये. हा येऊ का. हा चालतं. हा जाऊ का. हा ए अलका इकडे रे. इकडे लवकर. इकडे लवकर. ते दरवाजा कोणी उघडला. अहो कोणता दरवाजा. तुझी नाही खालचा. अहो मी ते दिलीपला साफसफाई करायला लावली होती. तुला हा उद्योग कोणी सांगितला होता. अहो मला काय माहिती काय झालंय. पण अरे काय झालं मग झक मारली. पण झालंय का एवढं वाढ. तो दिलीप पुढे
तो काय माहिती कुठे गेला म्हणते. काय सांगितलं दिलपीने का वाटोळे केले? अहो पण झालं काय असं? तिथं काय होत तुला माहिती का? अहो मला काय माहिती ते काय होतं. कुठं गेलाय बघतो दिलीपे ग. हॅलो गजानन, कुठं आहे रे तू? आत्ताच्या आत्ता त्या दिलीपला शोधून आण मायापाशी. अरे त्याने लय झक मारलेली, तू त्याला आत्ताच्या आत्ता शोध, मायापाशी घेऊन ये. हा लगेच जा आणि मला कळवतो. सोन्या आवरा, आपल्याला गाव सोडायचे लवकर चला. अगं चला, तुम्हाला काय अगं तुला आपल्याला काय सांगितलं? काय नको, काय नाही घ्यायचं ते. ठेव 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 साडी बिडी राहू दे तुझी. अगं तुला सांगितलं ना, चल लवकर. अगं चल, तुझा राहू दे दरवाजा. चल लवकर, चल सोन्याचं. झालं काय सांगता का नुसतं पळत आहे तुम्ही? अगं राहू. हे काय आणलं वजाचं काय पोटाड? ए तू काय कळतं का? चल तू. शंकर्या, तुझ्या भरोश्यावर त्याला ठेवला होता दिलप्याला. दिलप्या आणि ते पैसे 2 दिवसात माझ्या पुढे हजर पाहिजे. ते कुठे गेलं मला कसं काय माहिती? तू तुपलं बघ. 2 दिवसात माझे पैसे आणि दिलप्या माझ्या पुढे नाही तर तुझी काय खैर नाही. तो कुठं पण जाऊ दे, आबा समोर हजीर पाहिजे. अहो आधी असं कधी झालंय का? मला बाकी काही माहित नाही. आता काय करायचं मी सांग. काही पण कर, मला माहित नाही. त्या दिलप्या कोणत्या नाही लागलाय माहिती का? आबाच्या पैशावर त्याने हात टाकलाय. तुला सांगतो, 2 दिवसात माझ्या पुढे नाही हजर केला पैसा तर माझी गाठी. बघू मी बघतो काय. मला नाही वाटत कुठे गेला ते माहितीच नाही ना तू मला. शोध, काही कर, पण माझे पैसे मला पाहिजे. चल नेक. ठीक आहे. आबाई सांगितलेलं आहे. दिलीप दिलीप ए दिलीप 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 कुठे दिसत नाही. चल फोन कर, आबाला फोन करतो. गेला वाटते तो. फोन कर आबाला. हॅलो आबा, तो नाही आतमध्ये घरात. पळायला वाटतं. पळायला वाटतं. बरोबर शोधतो. चल चल लवकर. शोधतो. तुम्ही या राहू दे. तरी विचार करतो किती वेळ झाले पळत आहे रस्त्याने. काय सांगा तुम्ही आम्हाला? अहो, असं कवर पळायचं? पळ लवकर, पळ लवकर. सगळं सांगतो. चल लवकर. सोने पळ. दिलीप 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 थांब. दिलीप थांब. सोने पळ. ए दिलीप दिलीप थांब. दिलीप थांब. ए दिलीप दिलीप थांब. दिलीप दिलीप थांब. दिलीप थांब. थांब. दिलीप दिलीप. अहो, काय भानगड? कोण होती ती माणसं? अगं ते पोत्यात पैसे होते. पैसे? कसं काय पोहोचत पैसे? अगं त्या आबाचे पैसे होते. अयो, आणि आबाचे पैसे तुम्ही कशाला आणले होते? अगं ते साफ करताना सापडले होते. अयो, हो तुम्ही कशाला आणले होते पण ते पैसे? अगं आपल्यासाठीच आणले ना. आपल्याला नाही का लागत पैसे? अख्ख्या आयुष्यभर पैसे पैसे करत होतो आपण. काय रे देवान, तुम्ही कशाला आणले बाई ते फुकटचे पैसे? जीव धोक्यात घालून काय करावं तुम्हाला? ते बी गेले पैसे. जे आपलं नसतं ना ते कधीच आपल्याला मिळत नसतं. देवा, पैसे बघितले हो कोणी बी लालची होणार. आणि त्याच्यात एवढं पैसे मी कधीच बघितलं नव्हतं. मला मिळालं तर एवढ्या जास्त प्रमाणात मिळालं. पण जे तुमचं नाही ते तुम्हाला कधीच भेटणार नाही. ते पैसे माझे नव्हतेच,
म्हणून मला भेटले नाही. ही असली घाण लोक गावात येऊ द्यायलाच नाही पाहिजे. अरे तर मी आबांना सांगत होतो कशाला कामावर ठेवायचं. ते दिलप्या जर मला भेटला असता ना त्याला जागीच तो वाटला असतं मी. दिलीप गेला. त्या दिवशी कोणीतरी जवळचं वाटलं होतं, तो बी गेला. देवा, कार असलं नशिबलेलं. लचके तोडणाऱ्या कोल्ह्या कुत्र्याच्या गर्दीत एकच माणूस मला माझा वाटला होता, तो बी गेला. सुनंदा, तू एकटी राहिली. पैसा. मी जास्त दिवस कोणाजवळ टिकत नाही. मला बघितल्यावर चांगल्या चांगल्यांचे डोळे फिरतात. तुम्हाला वाटत असेल मी इथं पडून राहिलो म्हणजे मला कोण उचलणार नाही, पण तसं नाही. मला उचलणारा माझा वाली येणार. मी कधी ह्याच्या खिशात कधी त्याच्या खिशात. तुमच्या खिशात आहे का नाही तुम्ही चेक करा. पैसा 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 पैसा.